पक्षासाठी आज राज ठाकरे यांची कळवा येथे जाहीर सभा होणार आहे। या सभेबाबत कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विचारले असता त्यांनी राज ठाकरे यांचे खूप खूप धन्यवाद। आज ते खारेगावमध्ये कल्याण व ठाणे लोकसभा या दोन्ही मतदारसंघासाठी सहभाग घेणार आहेत। मी आणि आमचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर जनता देखील उत्सुक आहे। संध्याकाळी ते नेमकं काय मार्गदर्शन करणार हे ऐकण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत। त्याप्रमाणे याची तयारी देखील जोरात सुरू आहे। मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यात असल्यामुळे राज ठाकरे हे सभेचे प्रमुख मार्गदर्शक असतील। राज ठाकरे यांच्या सभेला 50, 60, 70 हजार पेक्षा अधिक लोक येतात। त्याप्रमाणे आम्ही तयारी देखील केलेली आहे। मतभेद जरी आमच्या मतदारसंघात असतील तरी आज सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र भविष्यात देखील काम करत राहू। मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की राजसाहेब जे आहेत हे आज खारेगावमध्ये आहेत, कल्याण लोकसभेमध्ये आहेत। ते कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा या दोन्ही मतदारसंघासाठी जे आहे हे सभा घेणार आहेत। सगळे आम्ही उत्साही आहोत, उत्सुक आहोत। सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उत्सुक आहेत, जनता उत्सुक आहे की राजसाहेब जे आहे संध्याकाळी त्यांची सभा होणार आहे, ते काय म्हणणार आहे, काय मार्गदर्शन करणार आहे आणि त्याची तयारी देखील जोरात चालू आहे। मला वाटतं आज मुख्यमंत्री जे आहे नाशिक दौऱ्यावरती आहेत, तर आज राजसाहेब जे असतील प्रमुख मार्गदर्शक असतील। साधारण किती जण सभेला येऊ शकतात काय अंदाज? मला वाटतं काय राजसाहेबांच्या सभेला तर 50, 60, 70 हजार पेक्षा जास्त लोक येतात आणि तयारी देखील तशीच झालेली आहे। लोक उत्स्फूर्तपणे जे आहेत या सभेसाठी येतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितले की राज ठाकरे आमच्याकरता नवीन नाही, आमच्या आधी पण एकी होती, काय सांगा? नाही, नक्कीच आम्हाला पण आज जरी ते महायुतीला त्यांनी सपोर्ट दिला आहे, पण ते जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्यांचं जे सहकार्य आज लावलेलं आहे, कार्यकर्त्यांना पण असं वाटत नाही। आम्ही पण जेव्हा त्यांच्यामध्ये आता मिक्स झालो, काही दिवसच झाले, पण असं वाटत नाही की वेगवेगळ्या पक्षामध्ये कधी काम करत होतो आम्ही एकत्र काम करत होतो। आता एकत्र येण्यामध्ये जो आहे हा बिलकुल जो आहे तो त्रास झालेला नाही, कारण की नेहमी जे आहे हे मतभेद असू शकतात। मनभेद जे आहे हे पार्टीमध्ये कधीच जे आहे कार्यकर्त्यांमध्ये येऊ देऊ नका आणि त्याचा फायदा जो आहे तो आम्हाला झाला। कितीही मतभेद जे आहे ते आमचे जरी या मतदारसंघामध्ये असलेले, पण आज सगळ्या ज्या गोष्टी बाजूला ठेवून आज आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि असंच एकत्र भविष्यात देखील काम करतो। ब्युरो रिपोर्ट कल्याण, कलम भूमी न्यूज।